अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा. कविता लिहिली आहे प्रतिमा इंगोले यांनी. प्रतिमा इंगोले या विदर्भातील कवयित्री. त्यांनी आपल्या मनातील भावस्थितीचे सुरेख वर्णन वैदर्भीय भाषेमध्ये केलेले आहे. सोबतच नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या तरुण मनाच्या भावस्थितीचे सुरेख वर्णन केलेले आहे. चला तर मग अभ्यासूया कविता पुन्हा एकदा. पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. कवयित्री म्हणतात की पुन्हा एकदा चमकावी वीज, चमकणे चकाकणे, उतरावी खाली भिनावी रक्तात, भिनावी मिसळून जावी, पेटावे स्नायू, स्नायू मसल्स, करीत पुकार, पुकार म्हणजे हाक मारणे, आवाज देणे, पुन्हा एक वार, पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरावी. त्या विजेचे तेज, तिची प्रखरता माणसांच्या रक्तात मिसळावी, म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. त्यांचे स्नायू पेटून उठावेत. समाजातील जुन्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, अन्याय अत्याचार या विरुद्ध त्यांनी पेटून उठावे. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान. पिंगा घालणे लहान मुलींचा खेळ, बेभान होणे, भान हरपून जाणे. कोसळाव्या खाली मातीत माती, व्हावी एक. पुसून टाकीत भेदाभेद, भेदाभेद म्हणजे उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ यांतील सगळे भेद नष्ट होणे. पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ, परत सगळ्यांनी एकत्र यावं. उच्च नीच भेद सगळ्यांनी विसरून जावे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करावेत, असं कवयित्रीला या कवितेतून म्हणायचं आहे. पुढे त्या म्हणतात, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. युवक तरुण पिढी भारला जावा. पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात पसरावा. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा. इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहान भूक विसरून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी. भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल. नवनिर्माण, नवीन निर्मिती, टू क्रिएट समथिंग न्यू, न्यू क्रिएशन. चाहूल लागणे कानोसा. पुन्हा एकदा नवनिर्माणाची लागावी चाहूल. चाहूल कानोसा सूचना. उजळावी भूमी दिगंतात. भूमी म्हणजे जमीन, मातृभूमी देखील आपण म्हणू शकतो. दिगंत आसमंत स्काय. पुन्हा एकदा कवयित्री म्हणतात की आपण पुन्हा एकदा मागच्या जुन्या सगळ्या गोष्टी विसरून, प्रथा परंपरा सगळं विसरून एकत्र यावं. भेदभाव विसरून जावे आणि नवनिर्माणाची चाहूल घेऊन इथल्या तरुणाने पुन्हा एकदा एकत्र यावे. नवीन विचारांचा नवा समाज निर्माण करावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपावी. तिची कीर्ती सगळ्या जगभर पसरावी आणि जगात भारतभूमीचा विजय व्हावा. धन्यवाद.